नमस्कार. आज आपण औंधिया या ऐतिहासिक गावामध्ये आज आलेलो आहोत. तुम्हाला एक छानसं छोटंसं मंदिर आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. औंधिया गावाला इतिहासाची फार मोठी साक्ष आहे. त्याचंच प्रत्यय आज आम्ही या मंदिरामध्ये ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी दगडी बांधकाम असणारं हे मंदिर, महादेवाचं मंदिर, शंकराचं मंदिर आम्हाला दिसलं आणि चटकन इतिहासाची साक्ष देणारं, इतिहासाची आठवण करून देणारं छोटंसं मंदिर आम्हाला दिसलं की तुम्ही बघू शकता की दगडी बांधकाम असणारं आणि ज्या पद्धतीने पूर्वीची मंदिरं, छत्रपती शिवाजी महाराजांची, संस्थानकांची मंदिरं होती त्याच पद्धतीचं अजूनही जसं तसं मंदिर या ठिकाणी उभं आहे आणि फार भक्कम असं आहे, श्रद्धास्थान आहे. इथे लोक जर सोमवारी येतातच, त्याचबरोबर सकाळीसुद्धा काही लोकांनी या ठिकाणी नमस्कार करण्यासाठी आलेले आम्हाला दिसले. सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या औंध या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि इथलं एक महादेवाचं मंदिर फार पूर्वीपासून असणार हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेलं आणि अतिशय भक्कम स्थितीत असलेलं हे मंदिर फार प्राचीन वाटत होतं. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी आलेले होते. प्रत्येक सोमवारी तसेच काही उत्सवाच्या निमित्तानं सुद्धा या ठिकाणी गर्दी असते असं म्हटलं जातं. औंध या ठिकाणी अनेक प्रकारच्या अनेक देवतांची मंदिरं आहेत. त्यातलंच एक सुंदर असं मंदिर आज तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. संस्थानिक असणारं गाव, तेथील असणारी मंदिरं फार प्रमाणात, मोठ्या प्रमाणात जपलेली आहेत हेच दिसून आलेलं आहे.